मॅथचं डिस्कशन फक्त 25 मिनिटांमध्ये मी कव्हर करून देतो. तुम्ही पाठीमागचे सगळे पेपर आय थिंक बघितले असतील. आपण युट्यूबला पण कंटेंट टाकतोय मॅथचा, तिकडे पण पाहत असाल आणि ऍपला पण आहे डिस्कशन याचं. येस बसा लवकर, ज्यांना जायचं त्यांनी जावा, कृपया डिस्टर्ब करू नका. येस चालू करायचं. सगळ्यांना प्रथमतः गुड आफ्टरनून. चालू केलं. येस बघा, पेपर छान होता आजचा. पण ओव्हरऑल मी पाठीमागचे सगळे पेपर छानच टाकतोय. कमेंट तुम्ही बघा, युट्यूबला पण कमेंट बघा, कंटेंट वगैरे, आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं या सगळ्या गोष्टी तिथं आहेत मॅथमध्ये. आणि मी अजूनही सांगतो, जो आयोगाचा पॅटर्न आहे तोच पॅटर्न आपण इथं फॉलो करतोय. आणि प्रत्येक क्वेश्चन कृपया प्लीज जावा, ज्यांना जायचं त्यांनी प्लीज जावा. आणि प्रत्येक क्वेश्चन लक्षात कमीत कमी वेळेमध्ये सुटणारा असतोच. क्वेश्चन डिझाईन करताना आयोग तो क्वेश्चन तुम्हाला मी असं सांगतो 40 सेकंद 50 सेकंद किंवा हायएस्ट 1 मिनिटामध्ये सुटेल असा तो क्वेश्चन डिझाईन करतो. तुम्हाला तुमचं क्वेश्चन ऑफ सिलेक्शन कळलं पाहिजे, तुम्हाला मॅथचे क्वेश्चन सिलेक्शन करता आले पाहिजे. तुम्ही काय करता, न येणाऱ्या एखाद्या प्रश्नामध्ये अडकून पडता आणि तो एक क्वेश्चन तुमचे पुढचे 5 प्रश्न खाऊन टाकतो. क्वेश्चन ऑफ सिलेक्शन तुम्हाला जमलं ना, बाकी काही नसतं. म्हणजे मॅथ रिझनिंग हा तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे. मी प्रत्येक सेशनमध्ये सांगतोय, तुम्हाला जर मेरिटमध्ये बसायचं असेल तर मॅथ करा, तुम्ही सेल्फ करा, गाईड घेऊन करा, कसंही करा, पण करा. येतं लक्षात? पाठीमागचे तुम्ही सगळे डिस्कशन बघितलेत का आतापर्यंतचे? सगळे बघताय? ओके, चला पुढे. आजचा पेपर आहे पेपर क्रमांक 15. तो पण छान आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे. आपण प्रॉपर एक्झामचा फील देतोय. प्रश्न क्रमांक पहिला बघा, तुम्ही क्वेश्चन नीट वाचा. अगोदर क्वेश्चन वाचायची सवय लावा तुम्ही प्रथमतः. बघा, प्रश्न क्रमांक 81 हाच आहे ना? येस. 28 नोव्हेंबरचा आजचा पेपर आहे. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो पेपर क्रमांक 15 होता, त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला हा छान होता. तुम्ही जर ह्याच्या डायग्राम वगैरे काढत बसला असाल 100%, आणि सेम आयोगाचा पॅटर्न आहे. ह्याच्यामध्ये एकच स्टेटमेंट आहे, फक्त एक स्टेटमेंटचा आधार घेऊन मी प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कोणतं स्टेटमेंट आहे सांग रे बाळा, काय याच्यामध्ये मास्टर? बट तुम्ही आता बघा मी काय सांगतोय, मॅथ रिझनिंग मध्ये तुम्हाला क्वेश्चनवर जम्पिंग करता आलं पाहिजे. तुम्ही डेटा वाचू नका प्लीज. तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, तर पासून माझा प्रश्न आहे. तर पासून प्रश्न काय विचारला सांग बरं? तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत, मुलीबद्दल प्रश्न आहे ना. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, कोणतं वाक्य बाळा इथं? कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेला नाही. उत्तरच संपलं. म्हणजे ऑप्शन मध्ये पूर्व कुठं कुठं आहे, हे माझे ऑप्शन कट होणार आहेत. मान्य आहे का? कुठलीही मुलगी पूर्वेला बघत नाहीये. ऑप्शन नंबर 4 कटला, ऑप्शन नंबर 2 कटला, ऑप्शन नंबर 1 कटला. उत्तर किती वेळ लागला? 10 सेकंद. आता जो हा वेळ वाचतो तुमचा, किती मिनिटाचा, किती सेकंदाचा वेळ वाचला तुमचा? 30 सेकंदाचा किंवा 40 सेकंदाचा वेळ वाचला. हा जो वेळ आहे तुम्ही एखाद्या अवघड क्वेश्चनला अप्लाय करू शकता. लक्षात स्मार्ट वर्क करा आणि तुमचं बघा ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग पॉवर वाढवा. मी अजूनही सांगतो, जर तुमचा आयक्यू लेवल वाढवायचा असेल, रोज 1 तास रिझनिंगची प्रॅक्टिस करा. आणि याचा फायदा तुम्हाला पुढे जीएसला पण होणार आहे. कळतं लक्षात? तुमची इथं वैचारिक क्षमता वाढते. काय करायचं आहे काय नाही वगैरे इथं विचारच करावा लागतो, इथं नुसतं वाचत जायचं नाही. आणि मॅथ रिझनिंग मध्ये क्वेश्चनवर जम्पिंग, ऑप्शनचा आधार घेऊन प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सुटणारा असतोच, कन्फर्म असतो. प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पर्याय क्रमांक लक्षात किंवा 81चं उत्तर काढले का तुमचं? पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. जायचं पुढं जायचं. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 82. आता छान, हा पण छान प्रश्न आहे, फक्त व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. तुम्हाला लक्षात आता त्यांनी सांगितले, जर बघा इथे एक त्यांनी सांगितले बघा, घेण्यासाठी ते रक्कम दोघे कसे समान खर्च करतात म्हणून सांगितले. बरं ठीक आहे, जय आणि विजय यांनी एकाच दुकानातून समान दर्जाचे काही पेन आणि विशेष पेन्सिली विकत घेण्यासाठी समान रक्कम खर्च केली. हे म्हणजेच काय रे? जय इज इक्वल टू विजय अशी कॉन्सेप्ट आहे ना. जेवढा जय तेवढाच विजय आहे. पण त्यांनी काय सांगितलं याच्यामध्ये, जयने 3 पेन, बघ रे बाळा, जयने 3 पेन आणि प्लस काय केले त्यानं 5 आपल्या पेन्सिली खरेदी केलीत. आता हे दोघं परत कसे आहेत रे? दोघं इक्वल आहेत. आणि विजय काय करतोय? 2 पेन आणि प्लस काय करतोय तो? 7 पेन्सिली खरेदी करतोय. म्हणजे पण दोघं इक्वल आहेत म्हणून सांगितलंय. ओके, मग आपण थोडं काय करू, सारखे घटक जर बघितलं, मी आता ह्या 7 पेन्सिल मधून हा 5 पेन्सिल पलीकडे टाकला, इकडे काय राहील मग? 2 माझ्याकडे पेन्सिल शिल्लक राहतील. डायरेक्ट करायचं. येतं लक्षात? म्हणजे 7 पेन्सिल मधून हा 5 पेन्सिल जर मायनस केल्या, राहिल्या फक्त 2 पेन्सिल. आणि इथं काय रे? हा 3 पेन्सिल मधून इकडचा 2 इकडे पक्षांतर करा, काय होईल? एकच पेन माझ्याकडे शिल्लक राहील. मग आता बघा याच्यामध्ये एक स्टेटमेंट आहे, त्यांनी काय विचारले? पेनाची किंमत पेन्सिलीच्या किमतीच्या दुप्पट आहे का? म्हणजे एक पेन, म्हणजे एका पेनाची किंमत जर 10 रुपये असेल ना,
तर तो काय करतोय 10 रुपयामध्ये 2 पेन खरेदी करतोय. मग याचा अर्थ काय झाला, एका पेनाची किंमत किंवा पेनाची किंमत ही पेन्सिलच्या किंमतीच्या दुप्पट आहे का? 100% आहे. म्हणजे ऑप्शन 3 इज राईट आन्सर. ऑप्शन 3 याचं उत्तर होतं. सोपा होता. पण एका पेनाची किंमत जर 10 रुपये असेल तर सरळ सरळ 2 पेन तो किती मध्ये खरेदी करतोय? 2 पेन 10 मध्ये खरेदी करतोय. मग सरळ सरळ एका पेनाची किंमत ही पेन्सिलीच्या दुप्पट आहे का? तर 100% असं ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर होतं. हा पण सोपा होता क्वेश्चन, बाकी काही नाही. थोडं स्मार्ट, जोपर्यंत तुम्ही स्मार्ट वर्क करणार नाही तोपर्यंत मेरिटमध्ये बसणार नाही. इतरांपेक्षा थोडा तुम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. ओके, हे कॉम्पिटिशन आहे. तुमचा ऑल महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे, लक्षात ठेवायचा. आणि अपग्रेड युअर सेल्फ. तुम्ही जुन्याच मेथडने जर अभ्यास करत असाल तर तुम्ही मार्केटमध्येच राहाल, आणि विशेष बिगर लग्नाचे राहाल. हा, लग्न होते का तुमचे? नाही होणार. लक्षात. आता लग्न होण्यासाठी नोकरी गरजेची आहे, आणि तिथे विशेष म्हणजे गव्हर्नमेंटची नोकरी पाहिजे. अजून अपेक्षा वाढलेत मुलींच्या, थोडं कार्य करा. आता डेटा जास्त प्रश्नामध्ये मी प्रत्येक क्वेश्चन मध्ये सांगतोय किंवा प्रत्येक टेस्ट सिरीज मध्ये सांगतोय, जेवढा क्वेश्चन मध्ये डेटा जास्त तेवढा प्रश्न सोपा असतो. आता परत डेटा वाचायचा का? नाही वाचायचा. तुमचं काम काय रे? प्रश्न वाचा. प्रश्न माझा एवढाच आहे, कोण कोण उत्तरेकडे बघतोय. म्हणजे मला उत्तरेकडे बघणारे कार्यकर्ते सांगायचे आहेत. याच्यामध्ये एकच वाक्य फक्त, कुठलं? सी हा दक्षिणमुखी आहे. सी दक्षिणेकडे बघतोय. मग सी कुठं कुठं आहे ते माझे ऑप्शन नाहीत. इथं लक्षात बघा, हे असं, हे असं, आणि हे असं, हे असं. किती वेळ लागला? मायक्रो सेकंद लागतात. लक्षात ठेवा. फक्त स्मार्ट वर्क. आणि आयोगाचा पॅटर्न आहे, माझा नाहीये. आयोगाचा पॅटर्न आहे, लक्षात ठेवा. तुम्ही काय करता, तुम्हाला सवय लावली, मार्केटला लोक म्हणजे लोकांनी सवय लावली कशी, बाबा डायग्राम आखा, हे करा, ते करा, अमुक करा, समथिंग समथिंग समथिंग. आणि जर तुम्ही डायग्राम आखत बसले तर हा प्रश्न तुमचे पुढचे 5 क्वेश्चन खाऊन टाकणार आहे. येतं लक्षात. आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये या गोष्टी अप्लाय होतात. तुम्ही राज्यसेवेचा सीसॅट काढा, युपीसी सीसॅट काढा, आपला कंबाईनचा पेपर काढा, मागचे पीवायक्यू सोडवा, तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच आहेत. येतं लक्षात. कमी काम करा, कमी वेळेमध्ये जास्त आपल्याला तिथं प्रेझेंटेशन दाखवायचं आहे. तुमचं वर्षाची मेहनत किंवा बघा आपली पूर्ण वर्षाची किंवा 2 वर्षाची मेहनत एका तासामध्ये मला सिद्ध करून दाखवायचे, किंवा आपण त्या पोस्टसाठी लायबल आहोत का नाहीये, येतं लक्षात. त्यामुळे थोडं व्यवस्थित करा, छान करा, बाकी काही नाही. बाकी घेणदेण नाही. मला एकच फक्त स्टेटमेंट आहे, सी दक्षिणमुखी आहे ना. मला त्यांनी प्रश्न काय विचारलाय, उत्तरेकडे कोण कोण बघतोय. मग सी दक्षिणेकडे जर बघत असेल, याच्यात सी टाकलाय, याच्यात सी टाकलाय, याच्यात सी टाकलाय, फक्त सीचा आधार घेऊन आपण ऑप्शन कट करून उत्तर काढू शकतो. विषय क्लोज. ऑप्शन नंबर काय रे? ऑप्शन 1 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. चला, हा सोपा होता, हा बोनस मार्क होता. म्हणजे 10 पैकी. आणि तुम्हाला सांगितलंय मी, क्वेश्चनची रचना, या 20 प्रश्नाची रचना ही 3 टप्प्यामध्ये असते. आयोग काय करतं, सोपे टाकतं. किती क्वेश्चन टाकतं सोपे? 10 प्रश्न सोपे असतात. तुम्ही अभ्यास न करता जरी गेला परीक्षेला, 8वी 9वी 10वी 11वीच्या बेसवरती आपण हे प्रश्न सोडू शकतो. असे किती क्वेश्चन असतात? 10 प्रश्न असतात. मग तुम्ही ते 10 क्वेश्चन अगोदर सिलेक्ट करा ना. येणारे माझे कुठले प्रश्न आहेत ते अगोदर सिलेक्ट करा. बरोबर आहे ना. 10 जरी आले तर खूप आहेत, खूप आहेत. आणि मग तुम्ही जर पुन्हा इथं 2 वर्ष अभ्यास करून गेलाय परीक्षेला, तर तुम्हाला इथं 6 किंवा 7 प्रश्न थोडे मध्यम म्हणतो मी, अवघड नाही म्हणत, मध्यम. जो पोरगा अभ्यास करून पेपरला जातो त्यालाही पुन्हा 6 प्रश्न किंवा 7 प्रश्न सुटतात, आणि सिरियसली अभ्यास करून गेलेला असेल तर. ओके. आणि विशेष काय, हे अवघड प्रश्न असतात, ते घरी येऊन सोडवायचे असतात आपल्याला. बरोबर आहे. 3 किंवा 4 असे प्रश्न ते परीक्षेमध्ये सोडवायचे नसतात. तुम्हाला 20 पैकी 17 जरी स्कोर आला ना, तुम्हाला लक्षात मेन्सची तयारी करून जायची किंवा मेन्सची तयारी करायला लागायची, काय अडचण नाही. 17 मार्क तुम्हाला आरामात मिळाले पाहिजे मॅथ रिजनिंग मध्ये, आणि मिळाले तरच मेन्स मध्ये तुमचं नाव येणार आहे, मेन्सच्या मेरिट लिस्ट मध्ये. ओके, अशी कॉन्सेप्ट आहे, बाकी काही नाही. याच्यामध्ये सोपा होता. भारत, महाराष्ट्र, मुंबई. बरोबर आहे ना. मग कसं रे, भारतामध्ये कोण आहे? भारतामध्ये महाराष्ट्र, महाराष्ट्रामध्ये मुंबई. विषय क्लोज. हे बोनस मार्क असतात, हे बोनस मार्क असतात, कारण आयोग म्हणतं खाऊ दे गोरगरीब. नाही, खाऊ दे गोरगरीब नाही स्टेटमेंट तुम्हाला माहित. आपलं थंबनेलच ते असणार आहे युट्यूबला आता 1 तारखेला. खाऊ दे गोरगरीब आणि विषय हार्ड. रॅपिड फायर आपण चालू करतो 1 जानेवारी पासून. 15 पेपर पुन्हा मी घेणार आहे, फ्री टू ऑल इंडिया. युट्यूब वरती असेल, किंवा एबीपी माझाला पण लाईव्ह करू आपण. इकडे लक्ष द्या. 84 उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हा बोनस मार्क होता बरं का. आणि याचं उत्तर जर येत नसेल तर समजून जायचं, भाऊ आपला रिझल्ट गेलेला आहे, कारण हे सगळ्याला जमलेलं असतं. हा क्वेश्चन सगळ्याला जमलेला असतो. जे सगळ्याला जमते ते आपल्याला जमलं पाहिजे, ही पहिली गोष्ट येते लक्षात. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. हाही बोनस मार्क होता. काय काढलं उत्तरेचं? काय काढलं? 40. जास्त येते, जास्त येते. बरं ठीक आहे, बघूया आता विषय काय झाला. इथे आडवी रेष मारल्यामुळे जास्त आले असतील क्वेश्चन. ऑप्शन मध्ये ऑप्शन आहे का? नाहीये. बरं ठीक आहे, काढूया मास्तर. बघा, बॉक्स मधले त्रिकोण मोजे तुम्हाला, बॉक्स मधले मान्य सगळ्यांना. मग काय करतो आपण?
नंबरिंग करतो ना, 1 2 3 4 5 6 7 8, 8 ची डबल करतो ना, किती इथं 16 सापडले. मान्य आहे. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 ची डबल पुन्हा 16 झाली. 1 2 3 4 5 6 7 8 ची डबल पुन्हा 16 झाली. 16 दोन्ही 32, 16 त्रिकी झाले 48 सापडले. 48च्या पुढे उत्तर आहे माझं. मान्य आहे. 48च्या पुढे उत्तर आहे. असं ऑप्शनच नाही ना, नाही. आता उत्तर काय पाहिजे होतं तिथं राहिलं बघा चुकून. हे ह्याला हॅशटॅग मारू आपण, काय नाही. पण उत्तर काय येईल बघा याच्यामध्ये. पुन्हा विषय काय झालाय, जॉईंट मोजणं गरजेचं होतं. जॉईंट म्हणजे काय, हे दोन बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळं काय झालं, हे दोन बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळे पुन्हा असा एक तुमचा त्रिकोण बनतो. मान्य आहे. पुन्हा लक्ष, असा एक बनतो. किती झाले, पुन्हा 2 झाले. आणि हा बॉक्स एकमेकाला जोडल्यामुळे पुन्हा सांग रे असा एक बनेल तो, आणि पुन्हा असा एक बनेल. किती झाले, पुन्हा 4. म्हणजे 2 जॉईंट. जॉईंट क्रमांक 1, जॉईंट क्रमांक 2, जॉईंट क्रमांक 3 आणि ह्याच्यावरच चौथा जॉईंट आहे. माहिती ना, मग हे प्लस ह्याच्यामध्ये 4 ऍड करा. किती झाले आता, पुन्हा हे 52 झाले. अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत का, आहेत. एक रेष ह्याच्यामध्ये जास्त आलेली आहे, त्यामुळे तुमचा गोंधळ झाला असेल. आता विषय काय बघा याच्यामध्ये, पुन्हा काय विषय झालाय याच्यात बघा, हा पुन्हा जॉईंट आहे. आता या जॉईंट मध्ये मी हा छोटा मोजलाय, हे 2 छोटे मोजलेत, हा पण 2 किंवा हे पण 2 छोटे मोजलेत. इथं लक्षात. मग पुन्हा काय झालेलं याच्यामध्ये, असा एक तुमचा बनतो पुन्हा, आणि परत काय रे असा एक बनतो. त्याच्यात रेषा जास्त झाल्या. ऍक्च्युली ही रेष मला मारायची नव्हती, ही मध्ये एक रेष ऍडिशनल आलेली आहे, ती चुकून झाले, काय विषय नाही. पुन्हा हे 2 वाढले. अजून काय रे, पुन्हा इथं जॉईंट आहे. जॉईंट मुळे पुन्हा ह्या 2चा मिळून एक बनतो आणि ह्या 2चा मिळून एक बनतो. पुन्हा ऍडिशनल मला 4 सापडले. झाले लक्षात किती, 56. अजून याच्यामध्ये त्रिकोण आहेत, अजून आहेत. अजून किती आहेत सांगा बरं. 3 का 2 का 1? एक नाही, अजून भरपूर आहेत. किती सांगतो मला, इकडे लक्ष द्यायचं. अजून भरपूर म्हणजे काय, सगळ्यात मोठा एक काटकोन त्रिकोण होतो का, हे आपण धरलाय का रे, नाही धरला. आणि परत लक्षात ठेवा, असा एक बनतो का, असा एक काटकोन त्रिकोण बनतो. आता त्रिकोण बनत नाहीत, मग अजून 2 सापडतील. 2 सापडले म्हणजे प्लस, याचं उत्तर पाहिजे होतं असं. 2 ऍड करायच्यामध्ये 58 म्हणजे ह्याला फक्त ऍडजस्ट करा ह्या पर्यायाला. इथं लक्षात ठेवायचं 58 इज राईट आन्सर. आता परत त्रिकोण सापडणार नाहीये. ओके, थोडं याच्यामध्ये रेष एक एक्स्ट्रा आल्यामुळं याचं उत्तर मला ऍक्च्युली 44 बनवायचं होतं, पण एक रेष एक्स्ट्रा आली त्यामुळे त्रिकोण वाढले. काय अडचण आहे, हाही सोपा होता. पण असे प्रश्न परीक्षेमध्ये असतात का, 100% असतात. चला पुढे, नेक्स्ट. चला पुढे, काय केलं तुम्ही, सगळं डायग्राम वगैरे आखल्या नाही. क्वेश्चन वाचा, प्रश्न वाचा प्लीज. मॅथ रिझनिंग मध्ये तेच महत्वाचं आहे, तुमचं जम्पिंग क्वेश्चनवर पाहिजे. काय प्रश्न आहे माझा रे, जर वाय ची निवड झाली आणि बी ची निवड झाली नाही तर संघामध्ये खालीलपैकी कोणता समूह असेल. बरोबर आहे ना. आता याच्यात अटी महत्वाच्या असतात. अट क्रमांक 1 अटीवर मी क्वेश्चन काढू शकतो. एकच अट आहे. कुठली अट आहे बघा, एक अट ह्याच्यामध्ये सांगितलंय काय रे वाश, किंवा एक अट म्हणण्यापेक्षा सॉरी, ए बी डब्ल्यू सोबत खेळू शकतो का, बी हा डब्ल्यू सोबत खेळू शकतो का, नाही खेळू शकत. डब्ल्यू हा वाय सोबत नाही खेळू शकत, लक्षात. म्हणजे हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे, हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे. आणि अजून एक सांगितलं बघा, सी हा झेड सोबत खेळू शकत नाही. मग थोडं बघा याच्यामध्ये डब्ल्यू आणि वाय एकत्र आलाय, ह्याला फुली मारा. पुन्हा लक्षात ठेवा, इथं काय झालंय, वाय आणि झेड एकत्र आलेत. वाय झेड नाही, सी झेडचा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा, सी झेड एकत्र येणार नाहीत. पुन्हा सी झेड एकत्र दाखवले इथं लक्षात. ही पण फुली मारा. आणि याच्यामध्ये डब्ल्यू आणि डब्ल्यू वाय सुद्धा एकत्र आलेत, हे लक्षात ठेवा. इथं एका अटीचा विषय होता, किंवा सॉरी 3 अटीचा जर तुम्ही फक्त अटी जरी वाचल्या असत्या तर याचं उत्तर काढता येतं 100%. म्हणजे सरळ हे दोघं एकत्र नाहीत, हे दोघं एकत्र आले नाही पाहिजे, हे दोघं एकत्र आले नाही पाहिजेत. कुठं कुठं एकत्र दिसतात त्याला फुली मारा आणि बिंदास्त मी सांगतो येऊन ऑप्शन लिहून लिहा. AC XY हे तुमचं उत्तर होतं. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. काय अडचण आहे कोणाला, प्रॉब्लेम पाठीमागं समजते. इथं लक्षात थोडं स्मार्ट करा प्लीज. स्मार्ट मध्ये इथंच राहाल तुम्ही मार्केटमध्ये. चला, हा एक भूमितीचा प्रश्न होता. इथून पुढे तुम्हाला अजून भूमितीचा टच देतो. प्रत्येक पेपरमध्ये 2-3 पुन्हा भूमिती टाकतो, म्हणजे तुम्हाला परत रिव्हिजन मिळून जाईल. ओके, चला. आता काय सांगितलं इथं, सूत्र पाठ पाहिजे. चौरसाची परिमिती सूत्र काय असतं, परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज, ही कॉन्सेप्ट असते. चौरसाची परिमिती लक्षात, चौरसाची, बरोबर आहे ना. चौरसाची परिमिती कोण सांगतो सूत्र, परिमिती काय रे वा, 4 गुणिले बाजू असतं बाळा, 4 गुणिले बाजू, ही कॉन्सेप्ट आहे. आता परिमिती मला दिलेली आहे किती आहे, 32 आहे. आणि 4 गुणिले काय रे, पुन्हा बाजू. पण थोडं बघा, मी बाजू काढतोय आता, प्रत्येक बाजू काढतोय. किती असतील बाजू, हा पलीकडे तो गुणाकारातला अलीकडे आला काय होईल, भागाकारामध्ये जाईल. 32 ला 4 ने भाग द्या, बाजू किती असेल रे, 8 आली. आणि अजून याच्यामध्ये त्यांनी विचारलंय कर्णाची लांबी काढा. मग चौरसाचा कर्ण सूत्र पाहिजे, सूत्र पाठ पाहिजे. चौरसाचा कर्ण कोण सांगते रे, चौरसाचा कर्ण
हा असा असतो, बाजू गुणिले कर्णी चिन्हामध्ये असा 2 असतो. बाजू गुणिले कर्णी चिन्हामध्ये 2 म्हणजेच काय, बाजू मला माहिती आहे किती आहे, 8 आहे आणि कर्णी चिन्हामध्ये 2 असा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे इथं. ऑप्शन 3 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. तुम्हाला सूत्र पाठ पाहिजे, सूत्र जर पाठ असेल तरच प्रश्नाचं उत्तर देता येतं, नाहीतर उत्तर देता येत नाही. 2 सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे होते. ओके, काय अडचण पाठीमागं जमते. चला पुढे नेक्स्ट 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 87 नंतर 88. हा एक कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. कोणाकोणाचं उत्तर आलं याचं, हात वर करा. कोणी काढले, काय काढलं मॅडम, काय पण उत्तर काय, एक ऑप्शन 1. गोळी वगैरे नाही मारली ना, बरं ठीक आहे. अजून कोणाचं आलं इकडं, कधी कधी चुकून गोळ्या लागतात, पण 1% हे फक्त नशीब असतं. 99% तुम्हाला कष्टच करावं लागणार आहे, मेहनत, आणि ती मेहनत प्रामाणिक करा बाळांनो. प्रामाणिक हा शब्द लय महत्वाचा आहे. तुम्ही कुणाला तर दाखवण्यासाठी मेहनत करत असाल तर नाही. काही काही पोरं सकाळी 6ला येतात लायब्ररीमध्ये जागा पकडायला, हा जागा पकडायला येतात 6ला, नाही जागा नाही पकडायची. आता तर काय रिझर्व्ह सीट आहे त्यामुळे तुमचा काळ बदललाय. आमच्या काळात आम्हाला जागा पकडावं लागत होत्या, पण ठीक आहे, आमच्या काळात म्हणजे मी 1857 नाही. ओके, बघा व्यवस्थित काय विषय. पण मला एवढंच सांगायचं आहे, मेहनत प्रामाणिक करा. ज्या हेतूने तुम्हाला इथं तुमच्या आई वडिलांनी किंवा तुमच्या गर्लफ्रेंडनी वगैरे पाठवलेला असेल तो हेतू इथं साध्य करा, बाकी काही नाही. 100% द्या. एखाद्या गोष्टीला जर तुम्ही 100% दिले ना ती गोष्ट आपल्याला मिळते, पण 100% द्या. 0.00 सुद्धा आपल्याला आपल्याला तिथं मिस नाही झाला पाहिजे. एखाद्या गोष्टीला जर मिळवायचं असेल तर 100% द्या, ती गोष्ट 100% मिळते. लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ बघताय का, काय वाचलं असेल पुस्तक वगैरे, वाचा थोडं. ऑदर आवड पण आपल्याला माहिती थोडी पाहिजेच. मेहनत प्रामाणिक करा, बाकी काही नाही. सोपा होता. दुपारचे 12 वाजायला, बघा 12 वाजून घेऊ पहिल्यांदा. कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे थोडा, हे तासामध्ये पण. दुपारचे 12 वाजायला जितकी मिनिटे शिल्लक म्हणजे वाजा बाकी, पण मिनिटे मला माहिती आहेत का, नाही ते एक्स मानूया. जितकी मिनिटे शिल्लक त्याच्या तिप्पट मिनिटे, हे पुढा कार्यक्रम त्याच्या तिप्पट मिनिटे. 32 मिनिटापूर्वी म्हणजे मायनस अलीकडे. हा लक्षात ठेवायचं काय रे, हा भूतकाळ आहे, तिकडचं वर्तमान काळ आहे, भविष्य काळ आहे. ही कॉन्सेप्ट पुढचं आणि पाठीमागचं. पूर्वी म्हणजे पाठीमागं या, पुढं म्हणजे काय रे, पुन्हा प्लस करायचं. म्हणजे बघा आहेत त्याच्या तिप्पट मिनिटे. परत काय सांगितले, 32 मिनिटापूर्वी 9 वाजून गेल्यानंतर, म्हणजे 9 वाजून गेल्यानंतर झालेली होती, तर तितकी मिनिटे निवडा म्हणते ते. हे तुमचं इक्वेशन बनलं. इक्वेशन तुम्हाला सोडवायचं आहे आणि एकदम भारी प्रश्न आहे, न सुटणारा. तुमच्या त्या 3 मधला प्रश्न होता, न येणाऱ्यामध्ये. येत नाही ना, सोडून दे ना, जे आपल्याला त्याच्या पाठीमागे लागू नका. ऑब्विसली असं पण आहे, तुम्हाला आयोग हे शिकवतं लक्षात. जे तुझं नाही ना, सोडून दे ना, तू त्याच्या कशाला पाठीमागे लागतोय, विनाकारण तुझी जिंदगी बरोबर होणार आहे. इथे लक्षात, इकडे लक्ष दे. इथं काय रे, म्हणजे तासामध्ये, हे तासामधलं घट इकडे पक्षांतर कर, काय होईल, मायनस होईल. तो पलीकडे प्लस आहे. त्या 12 मधनं 9 मी तास मायनस केले, किती राहिले माझ्याकडे, 3 तास. 3 तास म्हणजे किती मिनिट आहे, 3 तास म्हणजे 80 मिनिटे झाली. कारण हे सगळं मिनिटामध्ये करतोय मी. 180 मिनिटे झाली. पुन्हा काय बघा, हे 32 मला मायनस करायचे आणि हा पलीकडे 3x आहे, हा मायनस पलीकडे टाक, काय होईल, प्लस होणार आहे. मग तुला वजाबाकी जमली पाहिजे. किती रे बाळा, 148 बरोबर 4x. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, मला एक्सच काढायचं ना. 148 ला जर 4 ने भाग दिला तर माझं उत्तर असतं 37. 37 ऑप्शन 1 इज राईट आन्सर, नो ऑब्जेक्शन. फक्त तुम्हाला इक्वेशन जमलं पाहिजे, पण थोडा हा कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे, इसको आयएमपी कर दो. हे भारी प्रश्न होता. असा एखादा प्रश्न येतो न सुटणाऱ्यामध्ये, पण वेळ देऊ नका. एखादा नाही सुटला ना, आपलं टार्गेट 17 आहे. इथे 2-3 प्रश्नाची उत्तर नाही आली, डझंट मॅटर. ओके, चला पुढे. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. हा पण भारी होता, हा बोनस होता. लिहून घ्यायचं तुम्हाला, घ्या लिहून. इक्वेशन फक्त लिहून घ्या आणि मग घरी सोडवा. जमते पाठीमाग. आणि बघा सगळे टेस्ट तुम्ही प्लीज बघा, अजून बघितले नसतील तर तुम्हाला 100% फायदा होईल. काहीतरी युनिकनेस प्रत्येक टेस्ट मध्ये आहे. आणि व्हिडिओ स्पीड लावून बघा. स्पीड तुम्हाला ऑप्शन आहे ना, लक्षात 1.2 1.3 1.4 तुम्हाला जो स्पीड सुटेबल आहे तो बघा. पटापटा 10-15 मिनिटांमध्ये व्हिडिओ बघून होत आहेत, पण फायदा 100% होईल. काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकायला मिळेल, जे मार्केटमध्ये त्याच्या मार्केटपेक्षा वेगळं काहीतरी आहे. ओके, चलो चलो चलो, जाय पुढं. हा पण सोपा होता, हा बोनस मार्क होता, कॉन्सेप्ट होता. हा पण सीता आणि गीता. सीता आहे, परत सांग रे, गीता आहे. काय म्हणते, अनुक्रमे प्रत्येक 2 आणि 3 दिवसाच्या अंतराने पोहायला जातात ते. म्हणजे सरळ सरळ जर सीता 1 तारखेला गेली, बघा दोघी आपण पकडूया, 1 तारखेला ती त्यांनी जायला सुरुवात केलेली आहे. आता काय करतं, सीता काय करते, 2 दिवसाच्या अंतराने पोहायला जाते, आणि गीता काय रे, 3 दिवसाच्या अंतराने पोहायला जाते. याचा अर्थ ती 1 तारखेला गेली की 2 दिवस जात नाही, 2 दिवस आंघोळच करत नाही, ती लक्षात ठेवायचं. मग काय इथं, आता 3 तारखेला जाईल ती, 3 ला गेली की परत 2 दिवस जात नाही. कुठे जाईल मग, 5 ला जाईल. 5 ला गेली की परत काय रे, परत 7 ला जाईल, 2 दिवस जात नाही. पुन्हा 7 नंतर काय रे,
9 करू, 9 नंतर परत 13, 13 कॉन्सेप्ट, 13 नंतर परत 15, असं ती पुढे जाणार आहे. आणि हे सांगा बरं, ही काय करते, 3 दिवस जात नाही. म्हणजे सरळ 1 ला गेली की परत 1, 2, 3 ला जात, 3 दिवस जात नाही, 4थ्या दिवशी जायला लागते. मान्य आहे? पुन्हा काय रे, परत 3 दिवस ती मिस करते. परत काय किती आहे, 4, 5, 6, 7 तारखेला जाईल पुन्हा. आणि पुन्हा लक्षात परत 3 दिवस मिस करते, 7, 8, 9, पुन्हा काय रे 10 ला जाईल. नाही 10 नाही, किती का बरोबर आहे? नाही 7 नाही यायला पाहिजे. इथं काय पाहिजे होतं, इथं 1 परत 2, 3, इथं 4 पाहिजे होतं, इथं 4 पाहिजे होतं, इथं मीच झालंय आपलं, होतं असं गडबडीमध्ये, लक्षात ठेवायचं. ओके, मग इथं बघा ती 1 ला गेली तर सरळ सरळ 2 ला आणि 3 ला जाणार नाही, 4 ला जायला पाहिजे होती. तिथं चुकलं होतं आपलं. परत सांग इथं, हे 2 दिवस मिस करते, पुन्हा डायरेक्टली आता 7 लिहू, 7 परत सांगा 10, परत सांग रे 13, परत सांगा, अशी ती जाणार आहे पुढं. आता इथं बघा मग काय विषय येतं, चला सर इथं व्यवस्थित करू. 1 परत सांग रे 2, 3, 4 ला जाणार नाही, पुन्हा 5 ला जाईल, पुन्हा का रे 6, परत 9 ला जाईल, हा परत 13 ला जाईल, परत समथिंग समथिंग. त्यांनी मग असे विचारले, दोघी पण लक्षात ठेवायचं, कोणत्या तारखेला एकाच दिवशी पोहायला जातील. त्यांनी असा प्रश्न विचारला, पुन्हा कोणत्या दिवशी त्या दोघी एकत्र पोहायला जातील. तर असं याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, 13 तारीख याचं उत्तर आहे. 13 तारीख. कळला का प्रश्न पाठीमागं? सोपा होता हा, पण थोडा कॉन्सेप्च्युअल होता, पण सोपा होता. कळला का नक्की? चलो चलो चलो, नेक्स्ट नेक्स्ट. विनायक काय प्रॉब्लेम आहे का? बस चला पुढे 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 पुढे. बघा, थोडे मी जाहिरात करत नाहीये, फायदा लक्षात ठेवा, तुमचा फायदा होण्यासाठी आपण एक 149 ची बॅच लॉन्च केलेली आहे. 149 तुम्हाला सगळ्या टॉपिकचा टच, पण याच्यामध्ये विशेष काय आहे, तुम्हाला तो टॉपिक कसा चालवायचा त्याचा अगोदर मी बेसिक सांगतोय. आणि 149 म्हणजे विशेष नाही, त्याचा अगोदर बेसिक सांगतोय आणि परत मी क्वेश्चन घेतोय. विशेष लक्षात ठेवायचं, पीवायक्यू चे जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन आहेत, एका एका टॉपिक मधले असे 20-20 क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये घेतलं. याच्यामध्ये 21 आपल्या प्रश्नपत्रिका असणार आहेत, 21 प्रश्नपत्रिका. आणि याच्यामध्ये अजून मी जास्त टॉपिकचा टच द्यायचा प्रयत्न करतोय. मी सांगितलंय पहिल्या सेशन मध्ये किंवा 21 टॉपिक घेणार आहे, त्याचं असं काही नाहीये. तर ओव्हरऑल मी अजून याच्यामध्ये तुम्हाला जेवढं जास्त देता येईल तेवढं देणार आहे. याची किंमत फक्त 149 रुपयामध्ये असणार आहे. आणि तुमचा एक वेळेचा तो नाश्ताच आहे. तुम्ही जर दोघं गेला लक्षात नाश्त्याला, तर मग 149 रुपये जातात. थोडं बघा इथं, जर ह्या टेस्ट सिरीजमुळे पुन्हा तुमचे जर 4 मार्क वाढले तर तुमचं पुढं कल्याण होऊ शकतं. चला, ही पण बॅच तुम्हाला घ्यायची तर घ्या, असं काही नाही. घ्यायची असेल तर घ्या म्हणतोय मी. हा पण छान होता. छान होता म्हणजे कसं, 400 माणसं म्हणले सांग रे बघा, एका दिवसामध्ये 9 तास काम करतायत. त्या कामाचा पुन्हा काय रे, कामाचा 1/4 भाग ते कम्प्लीट करतायत आणि ते 10 दिवसात पूर्ण करतायत. म्हणजे सरळ सूत्र लिहू नका परीक्षेमध्ये, M1 D1 H1 डिवायडेड बाय W1 असं काही करायचं नाही. स्मार्ट वर्क करायचं आहे. डायरेक्ट सूत्रामध्ये किमती टाकायचे असतात. तर काय रे, दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी, 8 तास काम करणे, किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसामध्ये पूर्ण करतील. म्हणजे आता सरळ सरळ कामाचा एवढा भाग मला माहित आहे, 1/4. मग शिल्लक काम मी काढू शकतो की, किती राहील रे शिल्लक काम, 3/4. याचं फक्त कॅल्क्युलेशन होतं. मग तुम्हाला एक नियम आहे इथं, काय रे बाबा, A/B/C असा एक नियम आहे. याच्यामध्ये काय होतं, हा C ए सोबत जाऊन गुणाकार करतो, म्हणजे याचं उत्तर AC डिवायडेड बाय B अशी कॉन्सेप्ट आहे ना. मग हा 4 कुठे जाईल रे, वरती गुणाकारामध्ये जाईल. 400 गुणिले काय रे, पुन्हा 4 गुणिले 9 गुणिले 10. आता परत बघा याच्यामध्ये हा काय करतो, 4 वर जाणार आहे गुणाकारामध्ये आणि हा 3 इकडे येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन नुसार. कळेल का? डायरेक्ट करू, ह्याला गुणिले 3 लक्षात, गुणिले 3 करतो. आणि जे उरले आता सगळं, माझ्याकडे 4 उरले, 8 उरले, 20 उरले, हे कुठे येणार आहे, खाली याला छेदामध्ये येणार आहे. 4 गुणिले 20 गुणिले हा किती रे बाळा, 4च ना. आणि याचं 8 हे 8 बाळा 8. आणि याचं कॅल्क्युलेशन तर 675. पण बघा 675 कॅल्क्युलेशन येतं, पण त्यांनी इथं प्रश्न काय विचारलाय, किती अतिरिक्त माणसे कामावर घेतली. तुम्ही 675 मला ऑप्शन दिला इथं तुम्हाला मी, तुम्ही उत्तर हे मारून येता, उत्तर चुकलं. प्रश्न नीट वाचा तुम्ही, लक्षात ठेवा. पेपरमध्ये फिजिकली मेंटली तिथं राहा, आता आपण पेपरला जातो आणि बाहेर भटकतो. म्हणजे फिजिकली वर्गामध्ये असतो पण माइंडली आपण बाहेर भटकतो. तसं नाही, ते आज भेटले असते तर बरं झालं असतं वगैरे वगैरे, किंवा सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज नाही आला वगैरे वगैरे, त्या टेन्शनमध्ये असतो. त्यामुळे कृपया काय करा, हे प्रश्न त्यांनी नाही विचारला. त्यांनी किती अतिरिक्त माणसे, 675 वजा 400 ना, हे उत्तर पाहिजे होतं. 275. ऑप्शन 1 इज राईट आन्सर. सोपा होता हा पण फक्त थोडा कॅल्क्युलेशन बेस होता. याचं उत्तर काय अडचण कोणाला? चला पुढे, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. 91. हा पण छान आहे, पण एकदम भारी प्रश्न होता. कोणाकोणाला सुटलाय?
काटकोन त्रिकोण, पायथागोरसचा प्रमेय, हा कार्यक्रम करायचा होता. ओके. एक झाड आहे. ओके. आणि झाड काय होतं, वादळ येतं आणि वादळामुळे ते झाड कोलमडतं, पण तुटत नाही पूर्णपणे, असं कोलमडते ते, असं फक्त लक्षात. इथं काय पूर्ण तुटत नाहीये, हा भाग आहे त्याचा चिटकलेला आहे म्हणून सांगितलंय. पुन्हा बघा आता काय विषय, एबी हे एक मोठ्या झाडाचे खोड आहे, हे झाड असं बघूया आपण एबी, आणि पुन्हा काय या बिंदूतून ते खोड जमिनीला स्पर्श करते, केलं, इथे ही जमीन आहे खालची, बरोबर आहे ना. आणि काय म्हणजे वादळामुळे त्या झाडाचे खोड सी या बिंदूवर तुटले, इथं त्याला सी नाव दिलंय. आणि काय म्हणजे जमिनीपासून ते 16 मीटर आहे, एवढा जो भाग आहे तो 16 म्हणून सांगितलाय. मान्य सगळ्यांना. आता हे कोलमडले, मला माहित नाही काय ते, काढूया. पुन्हा तुटलेला भाग सी या बिंदूमध्ये खोडाच्या ऊर्ध्व भागाशी म्हणजे इथं जोडलेला आहे. आणि काय म्हणले, तुटलेल्या भागाचा बी हा सेंडा, हा बी हा सेंडाचं नाव बदललंय त्यांनी, या बी ला त्यांनी काय केलं आता, डी केलाय. बघा इथं तुटलेला भाग बी हा सेंडा डी या बिंदूमध्ये जमिनीवर टेकलेला आहे, जो ए पासून 12 मीटर अंतरावरती, म्हणजे एवढं अंतर किती आहे, 12 मीटर. आणि तो होतो तुमचा काटकोन त्रिकोण. मग पायथागोरसचा प्रमेय काय रे, कर्ण मला माहित नाही, तो काढायचा आहे. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग किती, 16चा वर्ग अधिक 12चा वर्ग. वर्ग पाठ असतील तर ठीक, नाही तर बघा आता एक्स वर्ग बरोबर काय रे, 256 अधिक 144. करू का, 256 अधिक काय रे 144, आणि दोघांची बेरीज किती येते, 400. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन एक्स बरोबर काय रे 20 इज द राईट आन्सर, पण 20 माझं उत्तर नाही, फसवतं तुम्हाला आयोग. आता इथं ऑप्शन दिला पहिलाच दिलाय, परत घरी आल्यावर कळतं अर्र अर्र वगैरे काही नाही, लक्षात ठेवायचं. ओके. किंवा चुकून तुम्ही तिथं काय रे त्याला त्या 20ला असं डॉट केलेला असतो, आणि परत लक्षात येतं अर माझं उत्तर हे नसेल, आणि तिथं तुम्ही जर डॉट करून आला अर्धा, आणि तिथं स्वारी जरी लिहून आला स्वारी, तरी चालणार नाही, लक्षात ठेव. चालेल का, नाही, ती तुमचा प्रश्न रद्द झाला. कारण आता नाही चालत, पूर्वी कदाचित काय मला माहित ना 13 पूर्वी, पण इथं लक्षात स्वारी जर लिहून आला तर नाहीये, ती मशीन म्हणते भाऊ स्वारी बिरी, आपण तसलं नसतं आपल्याकडे. काय बघायचं, मग काय म्हणले, तर त्या खोडाची मूळ उंची काढा म्हणते, म्हणजे संपूर्ण झाडाची उंची काढा म्हणते ते. मग एवढा भाग किती आहे बाळा, 16 आहे. आणि काय इकडं ह्याला खडी करा, आता हे किती काढले मी, 20 काढले. मग संपूर्ण झाड विचारले किती, 36 मीटर. यास होतं. सोपा होता प्रश्न, छान होता, पण असा प्रश्न 100% विचारला जातो तुम्हाला परीक्षेमध्ये. चला परत 91चं उत्तर संपलं. 92 तुम्ही आता, हा बाळा बोल. 90 आठवण आली तुला, इकडे लक्ष दे मग. हा 90 काय विषय तुझा. आता ह्याचं उत्तर बाळा 675 कॅल्क्युलेशन येतं, पण इथं प्रश्न त्यांनी विचारले बघ, किती अतिरिक्त माणसे पूर्वीपेक्षा, किती अतिरिक्त माणसे आपल्याला कामावर घ्यायची होती. किती अतिरिक्त म्हणजे काय, पूर्वी मी किती माणसं कामाला लावले होते, 400. आता हे आलेत कामाला 675. पूर्वीपेक्षा मी किती जादा घेतले, त्याने असा प्रश्न विचारलाय. पूर्वीपेक्षा किती माणसं मी कामावर घेतले जास्त, तर लक्षात ठेवा काय उत्तर असणार आहे 675. म्हणून मी जर 400 मायनस केले पूर्वीचे, तर माझं उत्तर हे असेल मग 275. ओके. शंका विचारा, याचा अर्थ गणित कळायला लागले तुला, बरोबर आहे. कळलं तर शंका आहे ना, नाही कळल्यावर काय. आता इथं मी फिरत होतो, इथं लक्षात हा प्रश्न सोडत होते पोरं, आणि सेपरेट काढत होते काहीतरी. इथं 45% काढत होता, कोणतर 5% वगैरे, असं नाही. नीट प्रश्न वाचा. हा व्यक्ती आपल्या पगाराच्या 45% जेवणावर खर्च करतोय, आणि काय रे पुन्हा तसेच तो पगाराच्या 5% खर्च वृद्धाश्रमावर खर्च करतोय. लक्षात ठेवा. टोटल खर्च किती झाला माझा, 50% झाला. आता विषय काय केला बघू त्यांनी जेवणावर आणि वृद्धाश्रमावर 28,000 रुपये, 28,500 खर्च केला त्यांनी. 28,500 तो खर्च करतोय, दोन्हीचा खर्च ना एकत्र करून टाकलाय मी. तर त्यांनी प्रश्न विचारलाय, या व्यक्तीचा पगार किती होता. त्यांनी काय विचारले मग, जर 50%चा अर्थ माझा जर 28,500 असेल, तर काय प्रश्न तयार करू मी, 100%चा अर्थ किती, संपला विषय. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय, 100 भागिले पुन्हा 50 गुणिले काय करू रे 28,500. ओके. याचं कॅल्क्युलेशन येतं 57,000, म्हणजे ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. नो ऑब्जेक्शन. जर 50चा अर्थ 28,500 असेल, तर 100चा अर्थ किती आहे ऑप्शन मध्ये आहे. जमलं होतं का, जमलंच पाहिजे तर तुमचं जमणार आहे आता, नाहीतर मग. आणि गोंधळ केला की तुमचं जागरण गोंधळ राहून जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आपण जागरण गोंधळ घालतो माहिती आहे ना, कधी घालतो, लग्नानंतर घालतो. हा बरं ठीक आहे, चला पुढे. गोंधळ करू नका. काय काय केलं याच्यामध्ये, हा थोडा मी अवघड टाकला होता बरं का रे. आवड म्हणजे 3 पैकी अवघड होता. आता याच्यामध्ये काय काय विचारले बघूया. तर योग्य विधान ओळखा म्हणून सांगितले. मग काय काय विषयाच्यामध्ये, पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या शिरे समान आहे, जेवढे पुरुष तेवढे स्त्री आहेत. विषय संपला. पुढे काय म्हणले आता इथं बघा, ए आणि ई ही एफ ची मुलगी आहेत. एफ पासून प्रोडक्शन आहे काय रे,
ए आणि ई चं प्रोडक्शन आहे आणि ती मुलगे शब्द वापरलाय, मुलगे बॉईज, म्हणजे हा पण मेल आहे आणि हा पण मेल आहे. मला 2 मेल सापडले, अजून एक मेल मला शोधायचा आहे. मान्य आहे, कारण जेवढे पुरुष तेवढ्या स्त्रिया, टोटल कार्यकर्ते किती आहेत? 6 आहेत. त्यातले बघा त्या 3 मधले 2 मला मेल सापडले. आता परत काय म्हणले, डी ही 2 जणांची आई आहे. बघा त्यापैकी काय म्हणले, ज्यामध्ये तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. डी ला 2 अपत्य आहेत आणि त्यापैकी एक मुलगा आणि काय रे मुलगी आहे म्हणून सांगितले. पण बघूया काय विषय झाला, पुढे बघूया. बी हा ए चा मुलगा आहे. या ए पासून काय रे बी नावाचं प्रोडक्शन आहे आणि तो मुलगा आहे म्हणून सांगितलंय. आणि हे वाक्य लय महत्वाचं आहे, कुटुंबात एकच फक्त लग्न झालेलं जोडप आहे म्हणून सांगितलंय. मग आता मला सांगा, ह्याचं लग्न न होता याला मुलगा होईल का? नाही होणार. मग हिचं लग्न कोणासोबत लावावं लागेल? या ए सोबतच लावावं लागेल. मग सरळ सरळ बघा. आणि त्याला डी ला काय रे पुन्हा 2 अपत्य होत आहेत का? होत आहेत 100%. मग काय करतो, एचं लग्न डी सोबत लावतो. हा मेला ही न सांगता फिमेल झाली. आणि बघा आता याच्यामध्ये कोण राहतोय शिल्लक? सी राहतोय. मग सी इथं टाकतो, इथं जोडून घेतो आणि हा 100% फिमेल असणार आहे, कारण तो आता हे डी ला 2 अपत्य आहेत. म्हणजे हा ए, याचा अर्थ असा नाहीये ए हा ए पासून बी नावाचं प्रोडक्शन आहे आणि तुम्ही म्हणू शकत नाही आता डी पासून बी कस काय तयार झाला. असं कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? नाही. लक्षात ठेवा, आपण कोणाचे असतो? मम्मी पप्पांचे असतो ना, एकट्याचे नाहीये. मला असं म्हणायचं आहे, या दोघांपासून लक्षात ठेवा हे प्रोडक्शन आहे, बाकी काही नाही. म्हणजे सरळ सरळ सी आणि एफ, सी आणि बी ही डी ची मुले असणार आहेत. मग त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी. आणि मला सांगा आता एक फक्त फिमेल मला पाहिजे. फिमेल 1 फिमेल 2 ही न सांगता फिमेल असणार आहे, कारण जेवढे मेल तेवढेच फिमेल अशी कॉन्सेप्ट होती, बाकी नाही याच्यामध्ये. आणि यातलं कुठलं वाक्य बरोबर आहे ते शोधा म्हणून सांगितलंय. वाक्य फक्त बी बरोबर आहे. आणि गडबडीमध्ये तुम्ही काय रे काहीतरी दुसरा 2 वगैरे कोणी गोल केलाय का? खाली न वाचता परत मी पर्यायामध्ये कन्फ्युजन केले तुमचं. पर्यायामध्ये कन्फ्युजन केले म्हणजे काय काय उत्तर लिहिणं अपेक्षित होतं आपल्याला? हा बी, ऑप्शन 1 इज राईट आन्सर. आपण काय करतो हे चेक करतो फक्त बी. आणि बी म्हणजे 2 नंबरला आहे आणि 2चा गोल करतो तिथं. चुकतं आणि इथं परत तुम्हाला इथं ट्रॅप टाकलेला असतो आयोग. ओके, हा पण छान होता, युनिक क्वेश्चन होता. थोडा हा वेळ खाऊ असं म्हणता येणार नाहीये, पण कमीत कमी वेळेमध्ये आपण सोडू शकलो असतो. फक्त स्पीड वाचा, हे बोनस होता, काही नाही. परीक्षेमध्ये गेल्या पहिलं काम तुमचं एबीसीडी लिहा. पेपर हातात पडला की पाठीमागं कोरं पेज असतं, तिथे एबीसीडी लिहून टाकायची आणि काय रे नंबरिंग करून टाका. 1 ते 13, 14 ते 26. पुन्हा उलटी पण नंबरिंग करा. 1 ते पुन्हा 13, 14 ते पुन्हा 26. विषय संपला. त्याच्यावर 1 किंवा 2 मार्क असतात, 100% असतात एबीसीडी वरती. ओके, मग विषय संपला. इथं काय होतं बघा, एन ओ पी क्यू आर आणि एस, म्हणजे सरळ सरळ हे 4 मध्ये सोडून 5वा घेतलाय तो एस, म्हणजे इथं एस टाकलाय बघा त्यांनी. या एन आणि एस मध्ये 4 अक्षराचा गॅप आहे. पुन्हा एस आणि या एक्स मध्ये 4चा गॅप आहे. तुम्ही चेक करा पुन्हा. एस पासून काय रे पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू काय रे 1-4चा गॅप टाकलाय. तसंच सेम असणार आहे पुढं. हे सर्कल 4-4चं गॅप, म्हणजे 4 सोडून 5वा घेतला, 4 सोडून 5वा घेतला, अशी सिरीज आहे. मग सरळ लक्षात ठेवा, इथं पण सेम सिरीज असणार आहे. मग सांगा इथं काय लिहू? एम नंतर काय असतं रे बा? एम नंतर एम एन ओ पी क्यू, हे 4 सोडा, काय आलं पाहिजे? आर. येते का आर? मग काय टाकू इथं मी? एम लिहा उत्तर. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. 4 सोडून 5वा घेतलाय त्यांनी. 4 सोडले 5वा घेतलाय. कळलं का? सोपं. आणि हे बघा, आयडेंटिफाय द मिसिंग कॅरेक्टर. दुसऱ्याच्या डोक्यात काय चाललंय हे स्वतःला शोधायचं असतं. मिसिंग कॅरेक्टर ठीक, याच्यामध्ये लिंक लागली ठीक, तर सोडून द्या. हा लय डेंजर क्वेश्चन असतो. तुमचे हा कमीत कमी पुढचे 5 प्रश्न खाऊन टाकतो. नाहीतर मग तुम्ही म्हणले कसं सुटत नाही बघतोस याला, भाऊ तुझा कार्यक्रम करून टाकतो पेपरमध्ये. मग सोडून द्या, तो आपला नाहीये. येतं लक्षात? आपलं नाही, त्याच्या पाठीमागं लागायचं नाहीये. चला पुढे. नेक्स्ट सोपा होता हा सोपा होता. काय नव्हतं याच्यामध्ये. प्रश्न त्यांनी काय विचारलाय? निळ्या रंगाच्या विरुद्ध कुठला रंग आहे? पांढरा आहे म्हणून सांगितलंय. आणि कुठं कुठं येतं त्या आकृत्या मला सांगा म्हणता येते. निळ्याला विरुद्ध पांढरा आला पाहिजे, हे कुठल्या कुठल्या आकृतीमध्ये घडतं ते सांगा म्हणतात. कळते? नॉर्मली जर बघितला आता ह्याच्यामध्ये तुम्ही एक बघायचं, ह्याच्यामध्ये एक जर बघितला, एकला बघा हे एक सोडून एकमेकाचे अपोजिट असतात ना नॉर्मली. हे लालला अपोजिट कोण असतो? इथं पिवळा असणार आहे. हिरव्याला अपोजिट नारंगी असणार आहे. पांढऱ्याला अपोजिट निळा असणार आहे. मला काय पाहिजे? निळ्याला अपोजिट पांढराच पाहिजे. मग सरळ एक माझं बरोबर आहे का? एक येऊ शकतो. एक कुठं कुठं ऑप्शन मध्ये? इथं एक आहे आणि काय रे सेपरेट एक पण दिलाय, इथं पण दिलाय. बरं ठीक आहे, पुढे चेक करू आपण. आता एकला अजून कनेक्टेड कोण आहे? बरं ठीक आहे, इथं काय होईल रे? नारंगीला हिरवा येतोय आणि पुन्हा लालचे शेजारी कोण कोण आहेत? पिवळा, नारंगी, हिरवा आणि पांढरा ते शेजारीत नाही, चिटकून आहेत. महिला कोण असेल रे? निळ्याला अपोजिट लाल येतोय. मला काय पाहिजे?
पांढरा पाहिजे, ह्याला फुली मारा. 2 बनत नाही माझी आकृती. 2 जर बनत नसेल, 2 कुठं कुठं टाकले बघा बरं. इथं 2 टाकले. बरं, ही माझं उत्तर नाहीये. चला पुढे. अजून अजून पुढे. निळ्याला अपोजिट कोण आहे? पिवळा आहे. मला काय पाहिजे? पांढरा पाहिजे. एक एक घर सोडून एकमेकांचे विरोधक असतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ओके. आता परत निळ्याला अपोजिट पिवळा येत असेल, मला पाहिजे पांढरा, म्हणजे ही पण आकृती बनेल का माझी? नाही बनणार. मग आता थोडं बघा याच्यामध्ये, हा एक डेंजर घटक होता. मग याचे अपोजिट कसे काढायचे? जर समजा मी ह्या लालला टार्गेट केलं, लालचे शेजारी कोण कोण आहेत? निळा, नारंगी, पांढरा, हिरवा. हे चिटकलेत ना एकमेकाला असे. मग सरळ उरला कोण? पिवळा. लालला अपोजिट कोण आला? पिवळा आला. बरं ठीक आहे. अजून बघा आता याच्यामध्ये पांढऱ्याला शेजारी कोण कोण आहेत रे? पांढऱ्याला शेजारी हिरवा, पिवळा, लाल, नारंगी. हे शेजारचे. उरला कोण? निळा. 100% हे बनतं, कारण मला तोच विचारला ना घटक. निळ्याला अपोजिट पांढरा येतो, म्हणजे सरळ 1 आणि 4. 1 आणि 4 असा ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन 2 इज राईट आन्सर. थोडा छान होता पण क्वेश्चन. कॉन्सेप्ट साठी सांगतोय थोडे मोठे क्वेश्चन वगैरे, पण थोडा पॅटर्न आपला बदलला आता मागच्या याच्यानुसार. अवघडची आपण तयारी करून जाऊया. सोपे प्रश्न आपोआप तुम्हाला सुटणार आहेत. माझं इंटेन्शन तोच आहे. तुम्हाला त्रास देणं हा इंटेन्शन नाहीये. लक्षात ठेवायचं. थोडे क्वेश्चन मी मोठे का टाकतोय आता बघा. पाठीमागचा पेपर तुम्ही चेक करा, कंबाईन गट ब चा किंवा क चा. तर ते 1 लाइनर क्वेश्चन थोडे आलेले आहेत आता. कदाचित पॅटर्न बदलू शकतो, काही सांगता येत नाही आयोगाचं. ओके. तेव्हा आपण दोन्ही पद्धतीने तयारी करतोय, बाकी काही नाही. परत सांग रे, 96 हा बोनस होता. कुणाला जमलं नाही? डेटा इंटरप्रिटेशन सोपं असतं, सोपं असतं. काय त्यांनी सांगितलंय बघा. आकृती कोणता भाग अभिनेते दर्शवतो? जे वकील किंवा राजकारणी नाहीत म्हणून सांगितलंय. कोणता भाग अभिनेते दर्शवतो जो काय रे वकील पण नाहीयेत आणि काय रे राजकारणी पण नाहीयेत? म्हणजे हा कुठं येतो? राजकारणामध्ये येतो. हा वकील कुठं रे? राजकारणामध्ये, समथिंग याच्यामध्ये येतोय ना. हे सोडून मला माझे उत्तर असणार आहेत. मग काय रे उत्तर आहे? सेपरेट वाला. सेपरेट वाला म्हणजे सी ऑप्शन 4 इज राईट आन्सर. ते सोडून सांगितलं होतं. चला पुढे. हा फक्त मसावी काढायचा होता. मसावी. मसावी म्हणजे सरळ सरळ बघा ना. 12, 18, 30 चा मसावी काय येतो? 6 येतो. परत 16, 32, 40 चा मसावी 8 येतो. मग 36, 18 आणि 27 चा मसावी 9 येतो. इथं काय पाहिजे होतं? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्वेश्चन मार्क? मसावी होतं लक्षात. मसावी काढायचं. मसावीचा अर्थ काय? मोठ्यात मोठी अशी एकमेव संख्या की त्या एका संख्येने प्रश्नातल्या दिलेल्या सर्व संख्येला निशेष भाग गेला पाहिजे, त्याला म्हटलं जातं मसावी. ओके. चला पुढे 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 पुढे. बोनस मार्क हा थोडा युनिक आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो 21 तारखेला. काय याचं उत्तर? सोपं होतं पण बोनस मार्क असतं ते. बोनस 3 म्हणजे ते म्हणतात इथं एकच असा पर्याय उचला की त्याची बेरीज जर केली सगळे आकडे सारखे आले पाहिजे. याचा अर्थ तो आहे 148, पुन्हा 148 आणि पुन्हा काय रे 148. पुन्हा सांग रे 8 1 8 2 8 3 24. पुन्हा आजचे आले 2, 4 त्रिकम 12 2 14 आणि पुन्हा आजच्या लेख हे 4 4 4 जुळते. असं फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये जुळतं. बाकीचे ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करा. चला विषय क्लोज. अजून आहे कुठला? 4 मध्ये पण येतोय का? चेक करतो. हा 1 मिनिट. 1 5 8 1 5 8 1 5 8 8 त्रिक 24. इथं 1 तुमच्याकडे तसं आहे का? अ ब क बरोबर आहे ना? अरे बाळा, पहिला अक्षर अ आहे ना, ह्याला आपण अ म्हणतो, ह्याला काय म्हणतो? ब म्हणतो, ह्याला काय म्हणतो? क म्हणतो. अशी सिरीज आहे बाळा. मग काय काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? अच्छा, हा थांबा. क मध्ये इथं काय आलं पाहिजे होतं? अच्छा, बर बर बर. ए नाहीये. अरे प्रश्न समजून घ्या. थांबा 1 मिनिट. ते काय म्हणतायत? हिथं कोणते अंक ठेवावे? हिथं कोणते अंक ठेवावे की जेणेकरून त्या तिघांची बेरीज केली ना, हिथला अंक सारखा आला पाहिजे. दुसरा ऑप्शन द्यायला पाहिजे होता. हा बर. मग तुमचं काय म्हणणं आहे की ह्यातला अशा बर जुळत नाही का? हे जुळत नाही. मग हे जुळते मास्तर? ह्याला चेक करायचं का? नाही जुळत. कुठलं जुळत नाही? आता यांचं काय म्हणणं आहे? थांबा 1 मिनिट. सगळ्यांचं हे 2-3 जणांचं काय म्हणणं आहे की क ची किंमत 8 आहे, असंच म्हणणं आहे तुमचं? क ची 5 आहे जर धरली तर. हा, क ची किंमत 5 जर धरली मास्तर, तर मग काय म्हणणं आहे तुमचं? इथं इथं सगळीकडे 5 5 यायला पाहिजे. बर. कुठल्या ऑप्शन मध्ये येते का?
4 मध्ये येते. बर, तुला इंटरचेंज करावं लागेल. मग हॅशटॅग मारायचा. हा, बर बर, क ची व्हॅल्यू वेगळी असू शकते. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. हे बघा, याला काहीतरी विषय बघू आपण. विषय हॅशटॅग मारून टाकू. मग प्रॉब्लेम येत असेल तर हॅशटॅग मारा. चला पुढे, चला पुढे, थांबायचं नाही. 99 काय सांगतोय? 99 काय सांगतोय? उत्तर बोनस होता. हा बोनस होता. याचं उत्तर लिहा 20. 20 म्हणजे सरळ काय रे, 1 आणि 2. इथे किती झाले? 3 सापडले. 1 2 3, 1 2 3, पुन्हा सांग 1 2, परत इथे 3 झाले. आणि बॉक्स मोज. हा जर बॉक्स मोजला 1 2 3 4, इथे झाले 8. मग 3 चौक 12 आणि 8 किती झाले? 20. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? तर 20 इज राईट आन्सर. आणि लास्ट हा एक तुम्हाला बोनसच होता. बोनसच होता, लक्षात ठेवायचं. काय करायचं तुम्हाला? हे सगळे विधान चेक करायचे का? अजिबात नाही. क्वेश्चन वाचा. क्वेश्चन वाचा. क्वेश्चन काय विचारलाय? तर एक्स ही वाय ची मुलगी पाहिजे. मग एक्स कुठं कुठे रे टार्गेट करा. एक्स, पुन्हा सांग रे, इथं एक्स, पुन्हा एक एक घर ना, एक्स आणि पुन्हा एक्स. मला एक्स काय पाहिजे? मेल का फिमेल? फिमेल. मुलगी पाहिजे ना. एक्स ही वाय ची मुलगी पाहिजे. मग एक्स मला फिमेल आली पाहिजे. मग एक्स पासून एक एक घर अंडरलाईन करा. सगळे विधान चेक करू नका. तुम्ही जर हे विधान चेक करायला गेलं 1 मिनिट लागेल तुम्हाला. इथं 1 मिनिट, इथं 1 मिनिट, इथं 1 मिनिट, 4 मिनिटं गेले तुमचे. मग कळतंय? मग जे टार्गेट आहे आपलं, एक्स टार्गेट आहे ना, एक्स मला फिमेल पाहिजे ना, एक्स पासून एक एक घर अंडरलाईन करून टाकायचं आणि तेवढंच वाचायचं परीक्षेमध्ये. बाकी काही नाही. तुमचे उत्तर येतात. आता टी गुणिले एक्स सांग बरं. टी गुणिले एक्स म्हणजे ए गुणिले बी चा अर्थ आहे. मग ए ही बी ची बहीण आहे. बरं टी बहीण आहे, एक्सचं काय सांगता येते का? मेल किंवा फिमेल. इथं पॉसिबिलिटी तयार होते. मला कन्फर्म ही काय पाहिजे होती? फिमेल पाहिजे. इथं पॉसिबिलिटी आहे ते, त्यामुळे हे माझं उत्तर नाही. परत नेक्स्ट काय? एक्स अधिक वाय म्हणजे ए अधिक बी चा अर्थ सांगा. ए हे बी चे वडील आहेत. मग एक्स हे वाय चे काय झाले? वडील झाले. हे मेल आहेत. मला काय पाहिजे? एक्स फिमेल पाहिजे. लक्षात ठेवायचं. इथं येतोय कोण? मेल येतोय. हे पण माझं उत्तर नाहीये. आता उरलेल्या 2 ऑप्शन मध्ये चला पुढे. मग सरळ जर बघितलं, एक्स गुणिले टी सांग रे, ए गुणिले बी चा अर्थ ए ही बी ची बहीण आहे. मग सांग एक्स ही टी ची बहीण झाली. ही बहीण आहे. येस, मला फिमेलच पाहिजे. हे उत्तर येऊ शकतं. मी अजून याला गोल केलं नाही. इथं पण चेक करूया. तेच आहे. एक्स गुणिले टी म्हणजे पुन्हा सांग रे, ए गुणिले बी चा अर्थ ए ही बी ची बहीणच आहे. एक्स ही टी ची काय झाली? बहीण आहे. म्हणजे सरळ पुन्हा एक तर माझं उत्तर 2 येऊ शकतं, नाही तर 4 येऊ शकतं. पण 50% मी उत्तर कट केले. आता तरी पण इथं काम तुम्ही 25%च करायचं आहे. 75% काम कमी होतं. तुम्ही जर समजा हा किंवा हे विधान चेक केलं, जर हे विधान चेक केलं, उत्तर नाही आलं, काय येऊ शकतं रे? मग 2. आणि जर तुम्ही 2 आलं, तुम्ही काय 2 चेक केलं, 2 मध्ये उत्तर येत असेल तर ह्याला गोल मारायचा, ह्याला नाही चेक करायचं. काय काय पोरं उत्तर आलं तर ह्याला चेक करत बसतात. मग कळतंय ना? यापैकी कुठलं तरी एक चेक करा. काम कमी करा, स्मार्ट वर्क करा परीक्षेमध्ये. मग कुणी काढल्याचं उत्तर? ऑप्शन 2. ऑप्शन 2 हे जर तुम्ही चेक केलं, याच्यामध्ये उत्तर सापडत नाहीये, येथे उत्तर लिहा ऑप्शन 2. कसं सोडवायचं? जोड्या लावायच्या असतात. जोड्या म्हणजे कसं रे बाळा? एल अधिक आर, आर डॉलर वाय अधिक एक्स गुणिले काय रे? पुन्हा गुणिले परत टी. जोड्या लावा. जोड्या 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 जोड्या. आणि जोड्या चुकू द्यायच्या नाहीत. जोड्या चुकल्या की कार्यक्रम होतो. बरोबर आहे ना? जोड्या फक्त चुकू द्यायचं. असा एकंदरीत आजचा पेपर पण सोपा होता. सोपा होता, काही अडचण नाहीये. आणि पुढची जीएच ची आन्सर की घ्यायचे. जीएच ची आन्सर की लगेच सांगतो, मग आपण थांबूया. काही अडचण नाही. ओके. काही एखाद्या क्वेश्चन मध्ये अडचण असेल तर विचारू शकता. अच्छा, 5 5 5 5 म्हणजे 185 जर घेतलं ना, एनसी सरांचं म्हणणं आहे किंवा हा ऑप्शन घेऊन टाका तो. याचं उत्तर मग हॅशटॅग नाही मारायचं का? काय गरज नाही ना? बरं 8 त्रिक 24. हा 8 त्रिक 24, पुन्हा 8 आले 2, 5 त्रिक 15, 15 2 येतं 7 येते. नाही रे बाळा जुळत. 4 4 तर यायला पाहिजे. हा हा, बरं इथं फक्त तिने काय करायला पाहिजे होतं? एक वेगळं काहीतरी टाकायला पाहिजे होतं. इथं मी असं टाकतो प प प, मग अंतर आहे का अजून त्याच्यामध्ये? हा हा, बी 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 जर ठेवलं तर चालेल. हा 6 माहिती मग क च्या ऐवजी काय रे? ब ब आणि ब जर ठेवलं तर चालेल, काय अडचण नाही. मग तुम्हाला जर ब ब जर ठेवलं तर मग उत्तर हे बरोबर आहे. 4 4 4 4, काय अडचण नाही. पोरांचं काय म्हणणं आहे? सर याच्यामध्ये क ची किंमत जर इथं 8 दिलेली असेल तर सगळीकडे खाली 8 8 आलं पाहिजे, असं म्हणणं आहे तुमचं. आणि बघा मग काय करतो आता, मला इथं उत्तर 4 4 4 येते ना, मग ब साठी 4 4 आहे. मी इथं ब ब ब करून टाकू, विषय क्लोज. ओके. मग ऑप्शन पर्याय क्रमांक 3 टाका. असं आहे.
लिहा उत्तर लिहा पुढे पुढे लिहा आता आन्सर की. अरे आयोग 10 प्रश्न चुकवतं तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन घेत नाही हा. येस काय अडचण आहे. अडचण काय चलो आन्सर घ्या. जीएस पेपर क्रमांक 15. पेपर क्रमांक 15 मध्ये प्रश्न क्रमांक पहिला. पहिल्याचं उत्तर लिहा 2. पटपट सांगतो हा. 1 2 2 2 3 3 4 3 5 2 6 1 7 3 7 3 8 3 9 3 10 4 11 1 12 4 13 1 14 1 15 4 16 2 17 4 16 2 दिले इथं. एक आहे का. बरं ठीक आहे मॅडम पेन द्या इथं बघू. एक आहे. बरं ठीक आहे 16 1. अजून काय असेल तर सांगा. 17 4 18 4 19 3 20 3 पुढे चला 21 2 22 2 23 1 24 3 23 1 हा थांबा थांबा रे 23 1 काय पाहिजे नक्की का. नक्की 23 काय तिथे 1 दिलेला आहे. 2 पाहिजे. 2 वाले हात वर करा बरं. किती मतदान आहे जास्त आहे चला 2 2 करतो काय अडचण नाही. हा एकच पाहिजे. बरं 1 करतो. हा मग हॅशटॅग मारू. हा नंतर चेक करून सांगतो. मुलांचं काय म्हणणं आहे किंवा 2 आहे काय म्हणणं आहे 1 आहे. इट्स ओके. हा चला 24 3 24 3 25 2 26 1 25 2 मास्तर 26 1 27 3 28 4 29 2 30 4 31 3 31 3 32 2 33 4 34 4 35 4 36 2 व्हिडिओ काढ कितीपर्यंत आलं 35 35 4 36 2 37 2 38 4 39 1 40 3 41 2 42 3 43 3 44 3 45 4 46 4 47 2 48 2 49 3 50 2 51 2 52 4 53 2 54 4 55 4 56 3 57 3 58 3 59 2 60 3 61 2 62 2 63 4 64 3 65 3 64 3 65 3 66 1 67 4 68 3 69 2 70 3
71 4, 72 2, 73 4, 74 3, 75 2, 76 3, 77 4. हा सांगा काय प्रॉब्लेम आहे? 77 4 एक पाहिजे, एक वाले हात वर करा. एक, हा एक वाले, बरं ठीक आहे एक. हा चला 78 3, 78 3 करा. 79 1, 80 4. सांगू आन्सर की मॅथची? बरं ठीक आहे. आता झालं ना स्पष्टीकरण? ऑनलाईन वाल्यांना पाहिजे असेल तर सांगतो रे, ऑनलाईन वाल्यांना किंवा स्पष्टीकरण आहेच आपलं, काय प्रॉब्लेम नाही. चलो चलो, काय अडचण असेल तर विचारू शकता. आणि रोज मी तुम्हाला सांगतोय, अजून पाठीमागचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर कृपया मॅथचे व्हिडिओ सगळे बघून घ्या, स्पीड लावून बघून घ्या, फायदा 100% होईल. मी तुमच्या टेस्ट सिरीजवर मेहनत करतोय, 100% यातलेच प्रश्न तुम्हाला सापडतील. 500 क्वेश्चन मी अशी डिझाईन केलेले आहेत की तुमच्या 21 डिसेंबरच्या एक्झामला त्याचा 100% फायदा होईल. ओके, युनिक क्वेश्चन आहेत, छान क्वेश्चन आहेत, आणि स्मार्ट वर्क करा, थोडं स्मार्ट वर्क करा, अपग्रेड करा स्वतःला. येस, थांबायचं. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू थँक्यू. चलो.